घर कामगारांसाठी एक गुड न्यूज। पूर्णवेळ घर कामगारांना आता दरमहा किमान धोरणानुसार कामगारांची कुशल, अकुशल, अर्धकुशल आणि अतिकुशल अशी वर्गवारी देखील करण्यात आली आहे। मालक, कामगार संघटना, मध्यस्थ यंत्रणा यांच्यात झालेले करार सर्वांना बंधनकारक असतील। घरगुती कामगारांना दरवर्षी 15 दिवसांची भरपगारी रजा आणि महिलांना प्रसूतीसाठी रजा द्यावी लागणार आहे। मोलकरणींना प्रसूतीनंतर रजा देण्याऐवजी कामावरून काढून टाकण्याचा पर्याय मालक अवलंबतात। मात्र नव्या धोरणानुसार महिलांना प्रसूतीसाठी रजा द्यावी लागणार आहे। घर कामगारांना ह्या गोष्टींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या निकषानुसार राष्ट्रीय धोरण बनवले आणि घर कामगारांच्या धोरणाचा मसुदा कामगार कल्याण महासंचालकांनी तयार करून तो कामगार मंत्रालयाला सादरही केलाय। लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे। जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना और अटल पेंशन योजना, ये सभी जो है एक अम्ब्रेला के रूप में, एक स्मार्ट कार्ड के रूप में सभी बास्केट में लेकर हर मजदूर को पहचान रजिस्ट्रेशन कार्ड, वो कार्ड मिलेगा। देश भर में उसको हमारे जितने भी मजदूर हैं वो पोर्टेबल कार्ड है, वो कार्ड भी पोर्टेबल है। नव्या धोरणानुसार कामगारांना कोणते हक्क मिळतील ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिक्षण पूर्ण करण्याचा हक्क मिळणार आहे। त्याचबरोबर तक्रार निवारणासाठी यंत्रणा देखील मिळू शकते। संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे। मागण्यांसाठी बोलणी करणं हा देखील हक्क त्यांना मिळणार आहे। आणि आपण एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत। नागपूरला आपल्या सोबत आहेत रूपा कुलकर्णी, विदर्भ मोलकरणी संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। रूपाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी24 तास मध्ये। आणि अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजे असंघटित कामगारांना खरं तर फिक्स वेतन मिळणार आहे। त्याबद्दल तर तुमच्याशी चर्चा करायचीच आहे आणि एकूणच खूप चांगले निर्णय किंवा चांगले हक्क त्यांना मिळणार आहेत। याबद्दल तुमचं काय मत आहे? अर्थातच घरेलू कामगारांच्या बाबतीत केंद्र शासनाने पहिल्या प्रथम अशा तऱ्हेचं काही एक सर्वंकष धोरण जाहीर करावं ही आमच्याकरता अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। याचा अर्थ हाच होतो की आजपर्यंत अत्यंत स्थानिक पातळीवर काम करत असलेल्या या सर्वस्वी असुरक्षित स्त्रियांची दखल आता केंद्र पातळीवर घेतली जाते। गेली 35 वर्ष आम्ही या स्त्रियांच्या हक्कांकरता लढतो आहोत। तेव्हा हे लक्षात आलं की अगदी साध्या साध्या गोष्टींची सुद्धा रीतसर आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की कायदेशीर पातळीवर दखल घेतली जात नाही। सर्वस्वी वाऱ्यावर सोडलेला, मालकांच्या मर्जीवर ज्यांचं जीवन चालू राहतं असा हा असंघटित कष्टकरी वर्ग आहे महिलांचा। त्यामुळे त्यांच्याकरता हे धोरण आहे, अजून याचं कायद्यात रूपांतर व्हायला बराच कालावधी लागेल असं मला वाटतं। म्हणजे आतापर्यंतच्या अनुभवावरून। कारण आता ते मंत्रिमंडळाकडे आधी जाईल, मग त्याचा आराखडा तयार होईल, मग ते विधेयक बनेल, मग ते पुन्हा एकदा पार्लमेंटमध्ये येईल। पार्लमेंटमध्ये पास होऊन चालणार नाही, मग राज्यसभेत जाईल आणि त्यानंतर कुठे त्याचं कायदा बनेल, मग त्या कायद्याचे रूल्स बनतील। नुसतं विधेयक पास होऊन चालत नाही, त्याची नियमावली सरकारला बनवावी लागते आणि त्यानंतर कुठे राज्यांना आदेश जातील, पण ती पण जबरदस्ती करता येत नाही की तुम्ही ह्याच्या अंमलबजावणी केलीच पाहिजे। फक्त आपल्याला एक गोष्ट महत्वपूर्ण आहे की महाराष्ट्र शासनाने केंद्राची वाट न बघता हा कायदा 2008 मध्ये पास केला। आणि अर्थात त्याच्या मागे संघटनेचे खूप कष्ट होते। सरकारलाही मग त्याची महती पटली। पायऱ्या पायऱ्यांनी हा प्रवास होत तुम्हाला मला सांगायला ही गोष्ट म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण 28 वर्ष लागली हा कायदा पास म्हणजे कायदा यायला अस्तित्वात। त्यानंतर मग 2.5 वर्ष जावी लागली आणि मग महाराष्ट्रात घरेलू कामगार कल्याणकारी बोर्ड
स्थापन झाला. म्हणजे आपण कल्पना करू शकता की 30-30 वर्ष लागली आहे अंमलबजावणीला. आता राष्ट्रीय पातळीवर धोरण ठरलं की मला असं वाटतं की त्याच्या मागे एक मोठा रेटा उभा राहील. पण या धोरणामधल्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या विधेयकात येण्यामागे बरीच चर्चा होईल, बराच विरोध होईल. सामाजिक पातळीवर आम्हाला जो आजपर्यंत मध्यमवर्गीयांचा विरोध सहन करावा लागला, उच्च वर्गीयांचाही विरोध होतो याला. इतका हा प्रश्न घराघराच्या चुलीशी म्हणा, गॅसशी म्हणा निगडीत आहे. बरोबर. त्यामुळे गृहिणी वर्ग जो आहे, हा गृहिणी वर्ग नुसतं नाव काढलं यांच्या हक्कांच्या किंवा अधिकारांच्या बाबतीत तरी अत्यंत संतप्त होतो. ही आजवरची आमची बरोबर आहे. रुपाताई, खरंच 30 वर्ष लागली ह्या सगळ्या संदर्भात, खरं तर ह्या एकूणच या विधेयकाबाबत. मात्र हे झालं फुल टाइमच्या बाबतीत. मात्र पार्ट टाइम म्हणजे अगदी साधी धुणी भांडी करणाऱ्या बायका असतील किंवा अगदी स्वयंपाक करणाऱ्या ज्या बायका असतील, मोलकरणी असतील, त्यांच्या बाबतीत काही तुम्ही सांगू शकाल का? काय निर्णय घ्यायला पाहिजे त्यांच्या बाबतीतही अशा पद्धतीचं खरं तर निकष लागले गेले पाहिजेत का? हा, हे तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. कारण या घरेलू कामगारांमध्ये पहा, जवळपास 75% ह्या पार्ट टाइमच आहेत. बरोबर आहे. फक्त 25% फुल टाइम असतील. कारण सगळ्यांना दिवसभराची बाई ठेवणं परवडत नाही. त्यामुळे जो फार मोठा वर्ग आहे तो तू ये सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी, भांडी घास, धुणं धु, झाडू पोछा कर आणि आपली परत जा. बरोबर. त्यामुळे 1-2 नव्हे 6-6, 7-7 घरी, काही ठिकाणी तर 10 घरी काम करणाऱ्या महिला आहेत पहा. खरंय. आणि एवढ्या 10ही घरी काम करून त्यांना शेवटी 4,500-5 हजार रुपये महिन्याचे हातात पडतात. त्यातले भिशीमध्ये टाकायचे असतात, कर्जाचा हप्ता चुकवायचा असतो, औषध पाणी ऐनवेळी उभं राहतं डोळ्यासमोर. म्हणजे त्या 4,500-5 हजारात त्यांच्या कुटुंबाचं काही निभत नाही. तेव्हा मागे जेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी वर्षाला, बरं का, वर्षाकाठी 1,25,000 या बाईचं ऑलटोल पॅकेज असला पाहिजे अशी मागणी केली होती. लोक इतके घाबरले की आम्ही 1-1 लाख कुठून द्यायचे. पण 1 लाख म्हणजे महिन्याचे 7 ते 8 हजार होतात जवळपास. बरोबर. आणि 8 घरी काम करून, 7 घरी काम करून तिला 8 हजार तर मिळालेच पाहिजेत आता नव्या परिस्थितीत. त्यामुळे कामागणिक वेतन निश्चित करावं लागेल. दुसरं महत्वाचं म्हणजे या सर्व स्त्रिया थोड्याफार फरकांनी जी कामं करतात त्यांची आम्ही एक लिस्ट बनवली विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे. त्यात 35 प्रकारची कामं आहेत. म्हणजे मसाला वाटून देण्यापासून कुत्र्याला फिरवण्यापर्यंत, आणि पाहुणे आले की त्यांच्या बॅगा उचलण्यापासून ते चहा करून देणं, तो सर्व करणं, स्वागत करणं, फोन घेणं, आणि बाकी तर वेगळीच म्हणजे कपडे धुणं वगैरे, ही तर मुख्य कामं आहेतच. बरोबर. पण चपला पण म्हणजे स्लीपर धुवून घेतात लोक त्यांच्याकडनं. अशा तऱ्हेची जवळपास सफाई कामगारांच्याच सारखी कामं त्यांना सांगितली जातात. बरोबर. तेव्हा या सर्व मेहनतीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही आमची वर्षानुवर्षाची मागणी आहे. खरं योग्य मोबदला रुपाताई तर मिळालाच पाहिजे. मात्र त्याचबरोबर 25% खरं तर फुल टाइम काम करणाऱ्या ह्या मोलकरण्या आहेत आणि फक्त जास्तीत जास्त 75% ज्या काम करतात त्या अगदी छोटी छोटी कामं, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात 7 ते 8 ठिकाणी जाऊन घरची धुणं भांडी करतात. आणि ह्या सगळ्यांना खरं तर चांगला मोबदला मिळालाच पाहिजे. मग पार्ट टाइम असो किंवा फुल टाइम असो, हा महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. रुपाताई, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. या होत्या रूपा कुलकर्णी, विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष, आणि त्या आपल्याला पार्ट टाइम आणि फुल टाइम ह्या एकूणच असंघटित कामगारांच्या एकूणच प्रश्नांबाबत आणि एकूणच त्यांच्या हक्कांबाबत आपल्याला अधिक माहिती देत होत्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.